आमचे मित्र आणि या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड यांची संपूर्ण टीम आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचं कार्यालय खालीच असल्यामुळे त्या ठिकाणी जयंती साजरी झाली आणि या ठिकाणी सुद्धा साजरी करण्याचा योग आला. आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली माणसं आहेत आणि ज्यांना ज्यांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले म्हणून आपण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं जीवन जगतो, असा प्रत्येक माणूस आज आंबेडकरांची जयंती साजरी करत आहे. आणि आजच्या युगामध्ये किंवा देशाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं असं आपण सहज पद्धतीनं अगदी महिला असेल, तरुण असेल किंवा ज्यांना आपल्या धर्माच्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे आमच्या सगळ्यांना आपण शूद्र समजलं जात होतं, ते शूद्र आज कुठपर्यंत पोचले हे कदाचित त्यांना वाईट वाटत असेल, परंतु ही सगळी देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि त्यांनी आपल्याला जे काही आपलं अतिशय हालाकीचं जीवन होतं त्या जीवनातून बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलं. आणि म्हणूनच चूल आणि मूल याच्या पलीकडं जिचं जीवन होतं त्या महिलेला सुद्धा सन्मानाचा मार्ग दाखवण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल किती बोललं तरी कमी पडेल, कारण जगामध्ये ज्यावेळी सांगण्यात आलं की सगळ्यात विद्वान किंवा सगळ्यात हुशार माणसं 100 किती आहेत, कोणती कोणती आहेत, त्यावेळी जी लिस्ट केली त्या लिस्टमध्ये पहिलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातल्या. म्हणजे इतका विद्वान, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे असा कुठलाही विषय नव्हता का त्या विषयाचं सोल्युशन त्यांच्याकडे नव्हतं. अगदी आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला सुद्धा जर चांगल्या पद्धतीनं त्याची वाटचाल करायची असेल तर प्रॉब्लेम ऑफ रुपीज त्यांनी निर्माण दाखवलं की कशा पद्धतीनं आपण आर्थिक सत्तासुद्धा होऊ शकतो. महासत्ता तर होईल, पण आर्थिक सत्ता जर निर्माण करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून आर्थिक सुबत्ता जर तयार करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने सोडू शकतो याचं सुद्धा मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि जी घटना तयार केली म्हणजे अगदी आपण ब्रिटिश काळामध्ये जर गेलो किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये गेलो तर आपलं जीवन आपल्याला माहिती आहे. म्हणजे कदाचित ते आपण भोगलं नाही, पण आपल्या वडिलांनी थोडंफार भोगलं असेल, आपल्या आजोबांनी भोगले, आपल्या पंजोबांनी भोगले, सगळ्यांच्या वाटेला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळत होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केली त्या घटनेमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिला. उच्च असेल, नीच असेल, ज्याचं वयवर्ष म्हणजे जो मतदार आहे त्या सर्वांना समान अधिकार दिला. म्हणजे काही देशांमध्ये असं होतं की फक्त विशिष्ट लोकांनाच मतदानाचा अधिकार होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे आणि समान अधिकार देण्याचं काम, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली नसती तर कदाचित आज आपण ज्या पद्धतीनं जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते मिळालं असतं याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. म्हणजे इतकं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणतो की त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला, त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. आज कदाचित आम्ही धर्माने बुद्ध नसू, पण आम्ही मनाने किंवा जो काही वागतो त्याने आम्ही बौद्ध आहोत असं आम्ही स्वतःला समजतो. कारण त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जी काही शिकवण दिली त्या शिकवणीचं आम्ही काम करतो. तुमच्या कदाचित माहितीसाठी सांगतो की त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे आम्ही केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलतो असं नाही तर तशा पद्धतीनं करतो. म्हणजे ज्यावेळी आम्ही ब्राह्मण समाजाला नाही, ब्राह्मणत्वाला जेव्हा विरोध करतो तेव्हा त्याचं तंतोतंत पालनसुद्धा आम्ही करतो. माझं लग्न वाजत गाजत झालं, परंतु माझ्या लग्नाला ब्राह्मण नव्हता. आता तुमच्याकडे नसतो पण कुटुंबियांच्याकडे असतो, परंतु माझ्या लग्नाला ब्राह्मण नव्हता. आणि ब्राह्मण जर लग्नाला नसेल तर पोरं होत नाही असं सांगितलं जातं. माझी गोंडच पोरं आहेत, 2 सुंदर पद्धतीने पोरं आहेत आणि चांगल्या पद्धतीने आहेत. एक माझी मुलगी MBA करते, चांगल्या पद्धतीनं माझं जीवन चाललेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही प्रथा परंपरा ज्या चुकीच्या होत्या त्या मोडून काढण्याचं काम जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच विचारावर आम्ही ते सुद्धा करतो. म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे असं आम्ही स्वतःला समजतो, कारण त्यांच्या विचारावर आम्ही चालतोय. आणि तशा पद्धतीने काम करत असताना मध्यंतरी त्यांच्यावर खूप पुस्तकं माझ्या मोठ्या भावाने लिहिली, दुर्दैवानं ते आता आपल्यामध्ये नाहीत. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की माझं लग्न कदाचित ब्राह्मण त्यावेळी काही मी काही एवढ्या विचाराच्या चळवळीमध्ये नव्हतो, परंतु माझ्या भावाचं लग्न मी तशा पद्धतीने करणार नाही. आणि त्यांनी सुद्धा सांगून ठेवलं होतं की माझं जो अंतिम कार्य होईल त्यावेळी सुद्धा तुम्ही ब्राह्मणाला बोलू नका. आणि आम्ही तसंच केलं. दुःखाचा प्रसंग होता आमच्यावर, परंतु तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तशाच पद्धतीने आम्ही वागलो. आमच्याकडे म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की आम्ही देवाला मानत नाही, परंतु मधला जो दुवा आहे त्याला आम्ही नेस्तनाबूत करण्याचं काम केलेलं आहे, त्याला बाजूला सारण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्यांनी अंगीकृत केले तो कधीही खालीमान घालायची त्याला वेळ येणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी सन्मानाने कशा पद्धतीनं जगा. कारण त्यांनी सांगितलं शिका, परंतु त्याच्यात केवळ शिका सांगितलं नाही तर शिकल्यानंतर तुम्हाला संघटित होण्याची गरज आहे आणि प्रसंग इतका बाका आहे आपल्यासमोर तर संघर्ष सुद्धा करण्याची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवली आणि तुम्ही तशा पद्धतीने तयार झालं तर तुम्हाला कोणीही नमवू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आज देशामध्ये संविधान ज्यांनी निर्मिती केली ते संविधान दुर्दैवानं धोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे संविधानाच्या मुळे आपल्याला जर अधिकार प्राप्त झाले असतील तर संविधानाच्या साठी आपण सुद्धा तितक्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे एवढंही या ठिकाणी एक आवाहन करतो. आणि जर आपण संविधान वाचवण्यासाठी जर पुढे आलात तर ती खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति एक चांगल्या पद्धतीची स्फूर्ती असेल, प्रेरणा असेल आणि त्यांना खऱ्या अर्थानं तशा पद्धतीचं अभिवादन असेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर या देशातून पुसलं गेलं तर पुन्हा दुर्दैवानं ती परिस्थिती जी आपल्या आजोबांनी पंजोबांनी भोगली असेल ती कदाचित येऊ शकते. म्हणून जो सजग माणूस आहे तो जर अधिक सजग झाला तर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.